आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त। पूर्वीच्या सरकारने गरिबी हटावच्या घोषणा देऊनही गरिबी हटली नाही। मोदींचा विरोधकांवर निशाणा। मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी। आमचं सरकार गरिबांसाठी समर्पित। मोदींचं वक्तव्य। मोदींनी लोकांना रोटी कपडा आणि आता मकानही दिलं, यालाच म्हणतात मोदींची गॅरंटी। देशात पुन्हा मोदी सरकार असणार। शिंदेंकडून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। रेनगरमधील 15,000 घरांचं वाटप। अमृत योजनेतून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। हक्काच्या घरात राहायला मिळावं हे माझंही स्वप्न होतं। आज मी कामगारांचं स्वप्न पूर्ण करतोय, याचा आनंद। सोलापुरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भावूक। भाजलेली भाकरीचे लोक आता खात आहेत। राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंचा भाजप निशाणा। तर आम्ही नाही तर त्यांनीच आमची साथ सोडल्याची केली टीका। सोलापुरातील योजना मनमोहन सिंग यांच्या काळातली। पंतप्रधान मोदी खोटा बोलतात, तेही रेटून बोलतात। नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका। शिंदे फडणवीस अजितदादांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा, जिथे राजकीय फायदा तिथेच मोदींचा दौरा। संजय राऊतांची टीका। महाराष्ट्र सुद्धा देशाचाच भाग। पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेळ काढला ही अभिमानाची बाब। विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांवर मोदींचा विश्वास नाही। राज्यातील नेत्यांवरून मतं मिळणार नाही हे मोदींना समजलं। पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर अनिल देशमुखांची टीका। 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण। घराघरांमध्ये रामज्योत प्रज्वलित करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन। दावोसची गुंतवणूक नंतर आणा, आधी गुजरातमधून प्रकल्प घेऊन या। संजय राऊतांची शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका। तर घोटाळ्याच्या आकड्यातून डोळे पांढरे होत नसतील तर आश्चर्य। शिंदेंच्या विरोधकांवरील टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। भाजप संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। मुंबईत ठाकरे गटाच्या उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश। मुंबईत शाखेचा वाद पुन्हा इराणीवर। चेंबूरमधील शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने। परिसरात चोख पोलिसांचा बंदोबस्त तैनात। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर। पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली। रविकांत तुपकरांचा पोलीस प्रशासनावर आरोप। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा फोन एसीबीकडून जप्त। एसीबी अधिकाऱ्यांकडून काल साळवींची 10 तास चौकशी। एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरीत बॅनरबाजी। शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, बॅनरवर उल्लेख। मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई प्रवासासाठी खास व्हॅनिटी व्हॅन। व्हॅनमध्ये एसी, सोफा, फ्रीजसह अत्याधुनिक सुविधा। बीडच्या आंदोलकांकडून जरांगे पाटलांसाठी खास व्यवस्था। जरांगेंना आरक्षणाचा मुद्दा मांडायचा असेल तर त्यांनी पार्लमेंटमध्ये यावं। प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला। उपोषण सोडायला आलेले मंत्री आता कुठे गेले? 5-7 जण मराठ्यांना फसवायला आले होते का? जरांगेंचा सरकारच्या शिष्टमंडळावर निशाणा। सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढण्यासाठी सरकार सकारात्मक। अनावधानानं मुंबई आंदोलनावेळी परिस्थिती बिघडू शकते जर जरांगेंवर कोणत्याही मंत्र्यांना ट्रॅप लावला नाही। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। नांदेडमधून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जवळपास 200 मराठा बांधव टेम्पोमधून मुंबईच्या दिशेने रवाना। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 23 जानेवारीपासून सर्वेक्षण। 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होणार। पालिका नगरपालिकेतील कर्मचारी राज्यभर सर्वेक्षण करणार। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनाला सांगलीतून हजारो तरुण जाणार। मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय। परभणीत कुणबी नोंदींसाठी पुन्हा एकदा फेरतपासणी करण्याचा निर्णय। कुणबी नोंदींची संख्या कमी आढळल्याने विभागीय आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। धाराशिवमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण रूपरेषा जाहीर। 20 जानेवारीपासून राज्यभरात प्रशिक्षण सुरू होणार। राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे सूचना।